सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओ तुम्हाला साधी मशीन कशी उभारायची। ट्रेडचे नाव आहे फिटर, मॉड्यूलचे नाव आहे मेकॅनिकल, टॉपिकचे नाव आहे साध्या मशीन्सची उभारणी। मागील व्हिडिओमध्ये आपण लेथ मशीन कसे उभे करावे याबद्दल चर्चा केली आहे। या व्हिडिओमध्ये ड्रिलिंग मशीन आणि पॉवर हॅकसॉ मशीन कसे उभे करावे याबद्दल चर्चा करूया। धातू, सिरॅमिक, लाकूड आणि प्लास्टिकसह विविध प्रकारच्या सामग्रीमध्ये होल पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला ड्रिलिंग मशीन म्हणतात। हे मशीन भोवतीने फिरू शकते किंवा स्थिर राहू शकते। वेगवेगळ्या होल्सचे प्रकार आणि भूमितींची यादी खाली दिली आहे, जी ड्रिलिंग मशीनद्वारे करता येऊ शकतात। यावरून ही मशीन किती बहुउपयोगी आहे हे स्पष्ट होते। 1. ड्रिलिंग मशीनचा सर्वात सामान्य वापर म्हणजे वर्कपीसमध्ये खोलवर किंवा आरपार होल पाडणे। 2. रिमिंग ही प्रक्रिया ड्रिल केल्या गेलेल्या होलच्या परिमाणांची अचूकता आणि पृष्ठभागाचे फिनिशिंग सुधारते। 3. काउंटर सिंकिंग होल पाडल्यानंतर वर्कपीसमध्ये काउंटर सिंक करणे आवश्यक असू शकते। एक फास्टनर हेड ज्याला तयार केलेल्या पृष्ठभागासह किंवा त्यापेक्षा खाली फ्लश करणे आवश्यक आहे। उत्पादन शंकूच्या आकारात कापल्यामुळे काउंटर सिंक होलमध्ये बसू शकते। 4. टॅपिंग थ्रेडेड फास्टनर जसे की स्क्रू किंवा बोल्ट सामावून घेण्यासाठी ड्रिल केल्यानंतर थ्रेडेड होल असणे आवश्यक असू शकते। अंतर्गत थ्रेड्स कापण्यासाठी एक टॅप डिव्हाइसशी कनेक्ट केला जाऊ शकतो। 5. बेरिंगच्या तंत्राद्वारे जुन्या होलचा व्यास वाढवण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जाऊ शकतो। 6. काउंटर बेरिंग फास्टनरचे हेड कामाच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या खाली फ्लश बसण्यासाठी काउंटर बेरिंग उपकरण वापरून उथळ, रुंद आणि दंडगोलाकार कटआउट केले जाते। कार्य 2. ड्रिलिंग मशीनची उभारणी धातू, सिरॅमिक, लाकूड आणि प्लास्टिकसह विविध प्रकारच्या सामग्रीमध्ये होल पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला ड्रिलिंग मशीन म्हणतात। हे मशीन भोवतीने फिरू शकते किंवा स्थिर राहू शकते। स्टेप 1. मशीन योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी योग्य जागा निवडा। जसे की सामान्यतः मशीनजवळ सोयीस्करपणे जाता येणे आवश्यक आहे। स्टेप 2. निर्मात्याच्या सूचनेनुसार फाउंडेशन प्लॅन तयार करा। स्टेप 3. प्लॅनच्या अनुसार फाउंडेशन बनवा। स्टेप 4. फाउंडेशन सेट करण्यापूर्वी होल्डिंग डाऊन बोल्ट घाला। स्टेप 5. मशीनच्या वजनानुसार फाउंडेशनची खोली बनवावी। स्टेप 6. मशीन समतल आणि अलाइन करण्यासाठी स्थितीत ठेवली जाऊ शकते। स्टेप 7. फाउंडेशन सेट करण्यापूर्वी मशीनच्या बेसमध्ये होल्डिंग डाऊन होलमधून फाउंडेशन बोल्ट घातला जातो। स्टेप 8. कॉन्क्रीट सेट केल्यानंतर मशीनला जमिनीवर फाउंडेशनच्या बोल्टवर ठेवले जाते। स्टेप 9. स्पिरिट लेव्हल वापरून मशीन अचूकपणे स्थितीत अलाइन करा। स्टेप 10. स्पिरिट लेव्हल विशिष्ट मोजमाप क्षेत्रांवर लागू केली जाते, दोन्ही लॉन्जिट्यूडनल आणि क्रॉस दिशेने। स्टेप 11. मशीन बेडच्या खाली असलेल्या गॅपमध्ये वेज घालणे आवश्यक आहे। स्टेप 12. वेज टाकल्यानंतर स्पिरिट लेव्हल वापरून लेव्हल तपासा। स्टेप 13. अगदी शुद्ध सिमेंटचे मलईसारखे मिश्रण ओतून ग्राउटिंग केले जाते। स्टेप 14. ग्राउटिंग सेट केल्यानंतर वेजेस काढल्या जाऊ शकतात। स्टेप 15. त्यानंतर मशीन बेस फाउंडेशनच्या बोल्टवर घट्ट स्क्रू केला जातो। स्टेप 16. नट घट्ट केल्यानंतर स्पिरिट लेव्हलद्वारे मशीनची योग्य स्थिती पुन्हा एकदा तपासली पाहिजे। स्टेप 17. सर्किट ब्रेकर्सच्या योग्य स्पेसिफिकेशनसह वीज पुरवठा मशीनला जोडा। स्टेप 18. शेवटी प्रात्यक्षिक आणि भूमितिक चाचणी करा। रोलर्स ड्रिलिंग मशीन हलवणे उद्दिष्ट हे तुम्हाला रोलर्स वापरून ड्रिल मशीन उचलण्यास आणि इच्छित ठिकाणी हलवण्यास मदत करेल। स्टेप 1. जेव्हा मशीनचा कोपरा उचलला जाईल तेव्हा मशीनच्या पायाखाली ठेवण्यासाठी लाकडी ठोकळा तयार ठेवा। स्टेप 2. क्रोबार्स वापरून मशीनचा एक कोपरा उचला आणि मशीनच्या खाली लाकडी ठोकळा ठेवा। स्टेप 3. मशीनला लाकडी ब्लॉकवर खाली घ्या। स्टेप 4. मशीनच्या विरुद्ध कोपऱ्यासाठी तीच प्रक्रिया पुन्हा करा। स्टेप 5. मशीन खाली एकसारखे वितरित केलेले 3 किंवा 4 रोलर्स ठेवा। स्टेप 6. क्रोबार्सच्या सहाय्याने मशीन उचला आणि लाकडी ठोकळे काढा। स्टेप 7. मशीन रोलर्सवर समान रीतीने खाली करा। स्टेप 8. पुढे जाण्यापूर्वी मार्गात कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करा। स्टेप 9. मशीनच्या समोर एक रोलर ठेवा।
स्टेप 10 लोडला क्रोबारच्या सहाय्याने स्थित ठिकाणापर्यंत हळूहळू पुढे ढकला. स्टेप 11 जेव्हा रोलर लोडच्या मागे राहतो तेव्हा तो बाहेर काढा आणि लोडला समोर ठेवा. टिप: आकृती क्रोबार हाताळण्याची योग्य आणि चुकीची पद्धत दर्शवित आहे. कार्य 2 पॉवर हॅकसॉ मशीनची उभारणी. धातू, सिरॅमिक, लाकूड आणि प्लास्टिकसह वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रीमध्ये होल पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला ड्रिलिंग मशीन म्हणतात. हे मशीन भोवतीने फिरू शकते किंवा स्थिर राहू शकते. स्टेप 1 मशीन योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी जागा निवडा, जसे की सामान्यतः मशीनजवळ सोयीस्करपणे जाता येणे शक्य आहे. स्टेप 2 निर्मात्याच्या सूचनेनुसार फाउंडेशन प्लॅन तयार करा. स्टेप 3 प्लॅनच्या अनुसार फाउंडेशन बनवा. स्टेप 4 फाउंडेशन सेट करण्यापूर्वी होल्डिंग डाऊन बोल्ट घाला. स्टेप 5 मशीनच्या वजनानुसार फाउंडेशनची खोली बनवा. स्टेप 6 मशीन समतल आणि अलाइन करण्यासाठी स्थितीत ठेवली जाऊ शकते. स्टेप 7 फाउंडेशन सेट करण्यापूर्वी मशीनच्या बेसमध्ये होल्डिंग डाऊन होलद्वारे फाउंडेशन बोल्ट घातला जातो. स्टेप 8 कॉन्क्रीट सेट केल्यानंतर मशीनला जमिनीवर फाउंडेशनच्या बोल्टवर ठेवले जाते. स्टेप 9 स्पिरिट लेवल वापरून मशीन अचूकपणे अलाइन करा. स्टेप 10 स्पिरिट लेवल विशिष्ट मोजमाप क्षेत्रांवर लागू केली जाते, दोन्ही लॉन्जिट्यूडनल आणि क्रॉस दिशेने. स्टेप 11 मशीन बेडच्या खाली असलेल्या गॅपमध्ये वेज घालणे आवश्यक आहे. स्टेप 12 वेज टाकल्यानंतर स्पिरिट लेवल वापरून लेवल तपासा. स्टेप 13 अगदी शुद्ध सिमेंटचे मलईसारखे मिश्रण ओतून ग्राउटिंग केले जाते. स्टेप 14 ग्राउटिंग सेट केल्यानंतर वेजेस काढल्या जाऊ शकतात. स्टेप 15 त्यानंतर मशीन बेस फाउंडेशनच्या बोल्टला घट्ट स्क्रू केला जातो. स्टेप 16 नट घट्ट केल्यानंतर पुन्हा एकदा स्पिरिट लेवलद्वारे मशीनची योग्य स्थिती तपासली जाणे आवश्यक आहे. स्टेप 17 सर्किट ब्रेकर्सच्या योग्य स्पेसिफिकेशनसह वीज पुरवठा मशीनला जोडा. स्टेप 18 शेवटी प्रात्यक्षिक चाचणी आणि भूमितीय चाचणी करा. ड्रिलिंग मशीनला रोलर्सद्वारे हलवणे. उद्दिष्ट: हे तुम्हाला रोलर्स वापरून ड्रिल मशीन उचलण्यास आणि इच्छित ठिकाणी हलवण्यात मदत करेल. स्टेप 1 जेव्हा मशीनचा कोपरा उचलला जाईल तेव्हा मशीनच्या पायाखाली ठेवण्यासाठी लाकडी ठोकळे तयार ठेवा. स्टेप 2 क्रोबार्सचा वापर करून मशीनचा एक कोपरा उचला आणि मशीनच्या खाली लाकडी ठोकळा ठेवा. स्टेप 3 मशीनला लाकडी ब्लॉकवर खाली घ्या. स्टेप 4 मशीनच्या विरुद्ध कोपऱ्यासाठी तीच प्रक्रिया पुन्हा करा. स्टेप 5 मशीन खाली एकसारखे वितरित केलेले 3 किंवा 4 रोलर्स ठेवा. स्टेप 6 क्रोबार्सच्या सहाय्याने मशीन उचला आणि लाकडी ठोकळे ठेवा. स्टेप 7 मशीन रोलर्सवर समान रीतीने खाली घ्या. स्टेप 8 पुढे जाण्यापूर्वी मार्गात कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करा. स्टेप 9 एक रोलर मशीनच्या समोर ठेवा. स्टेप 10 लोडला क्रोबार्सच्या सहाय्याने स्थित ठिकाणापर्यंत हळूहळू पुढे ढकला. स्टेप 11 जेव्हा रोलर लोडच्या मागे राहते तेव्हा ते बाहेर काढा आणि लोडच्या समोर ठेवा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ड्रिलिंग मशीन आणि पॉवर हॅकसॉ यासारख्या साध्या मशीनची उभारणी करण्यास सक्षम असाल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा दिवस आनंदात जावो. આ વિડિયો પાहिल्यानंतर तुम्ही लेथ ड्रिलिंग मशीन सारख्या साध्या मशीन्स उपन्यास सक्षम हाल होईल आणि पॉवर हॅकसॉ शिकवेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.